नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून स्वागत. खांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याचा सर्वात महत्त्वाचा सल्ला. ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपल्या सर्वांना उन्हाळा सुरू होण्यापूर्वी कोंबडीच्या शेडमध्ये करायचा आहे या ठिकाणी आमूलाग्र बदल. आणि आपण सर्वांनी जर हा सल्ला मान्य केला आणि आपण सर्वांनी या सल्ल्यानुसार उन्हाळा सुरू होण्यापूर्वी कोंबडीच्या शेडमध्ये जर आमूलाग्र बदल केला तर गॅरंटीनं सांगतो कडक उन्हापासून या उन्हाळ्यात कोंबडीचं 100% संरक्षण होणार. मग आमूलाग्र जो बदल आपल्याला कोंबडीच्या शेडमध्ये करायचा आहे तो कशा पद्धतीनं करायचा आहे, यासाठी किती खर्च येऊ शकतो आणि आपण सर्वांनी जर कोंबडीच्या शेडमध्ये हा बदल केला तर याच्यामुळे कोंबडीला कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा आणि कोंबडीचं कडक उन्हापासून कशा पद्धतीनं होऊ शकते संरक्षण. चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात उत्तरे. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे आपल्या सर्वांना विनंती की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर पण करून घ्या. आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव त्याच्यासाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे. ज्या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी आता उन्हाळा सुरू होण्यापूर्वी कोंबडीच्या शेडमध्ये हा बदल जरूर करावा. पण आपण सर्वांनी उन्हाळा सुरू होण्यापूर्वी कोंबडीच्या शेडमध्ये हा बदल का करायला पाहिजे आणि आपण सर्वांनी उन्हाळा सुरू होण्यापूर्वी जर हा बदल केला तर याचा कोंबड्यांना या ठिकाणी उन्हाळ्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा. आणि माझा सामान्य कुक्कुटपालक बांधव विचारायला लागला की हा बदल शेडमध्ये जर करायचा असेल तर याच्यासाठी किती खर्च येऊ शकतो. सुरुवातीला हे सांगतो की याच्यासाठी येणारा खर्च अत्यंत कमी, तो खर्च 200-300 रुपयाच्या वर येणार नाही, ज्यामुळं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. पण हा बदल जर उन्हाळा सुरू होण्यापूर्वी आपण केला तर गॅरंटीनं सांगतो कडक उन्हापासून आपल्या कोंबडीचं 100% संरक्षण होऊन जाणार. मग शेडमध्ये उन्हाळा सुरू होण्यापूर्वी आपण सर्वांनी कोणता बदल करायचा आहे, तो बदल कशा पद्धतीनं करायचा आहे, याच्यामुळे काय काय फायदे होणार, चला सगळं आता सविस्तर तुम्हाला सांगतो इथं समजावून. तर बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट ही समजून घ्यावी लागेल की आपल्या कोंबडीची असणारी शरीर रचना. बघा मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय आणि आजही सांगतोय की आपली जी कोंबडी आहे ती थंड रक्तपेशी असणारा पक्षी आहे, म्हणजे शीत रक्त असणारा या ठिकाणी पक्षी आहे. याचा अर्थ काय प्रथम समजून घ्या. जो शीत रक्तपेशी असणारा पक्षी असतो तो बाहेरील वातावरणाशी सहजासहजी जुळवून घेऊ शकत नाही. म्हणजे समजा बाहेरच्या वातावरणामध्ये तापमान वाढलं तर कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढणार, बाहेरच्या वातावरणात तापमान घटलं तर कोंबडीच्या शरीरात सुद्धा तापमान घटणार. जर उन्हाळ्या बाबतीत विचार केला तर बाहेरच्या वातावरणात जर तापमान वाढलं तर कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढणार. मग अशा परिस्थितीमध्ये कोंबडीच्या शरीरामध्ये घामग्रंथी नसतात की ज्या घाम बाहेर काढू शकतात आणि घाम बाहेर निघत नाही. याच्यामुळं आपल्या ज्या कोंबड्या असतात त्यांच्या शरीराचं जे तापमान आहे ते कमी होऊ शकत नाही. जर हे तापमान आटोक्यात आणण्यात कोंबडी अयशस्वी राहिली तर अशा परिस्थितीमध्ये कोंबडीला हार्ट अटॅक येऊ शकतो. वर्स सिच्युएशनमध्ये कोंबडीला हार्ट स्ट्रोक येऊ शकतो आणि यामुळं कोंबडीचा जीव सुद्धा जाऊ शकतो. पण घाबरू नका. जर याच्यातून आपल्याला या ठिकाणी आपल्या कोंबड्यांना वाचवायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शेडमध्ये एसी लावायची गरज नाही, कूलर सुद्धा लावायची गरज नाही. मी तुम्हाला अशी आयडिया सांगतो की ज्यामुळे कडक उन्हापासून आपल्या कोंबडीचं संरक्षण होऊन जाईल. आता एसी पण लावायची नाही, कूलर पण लावायचं नाही आणि तरी देखील कोंबडीच्या शेडमधलं तापमान कमी होणार. कसं होणार ते लक्षात घ्या. बाहेरच्या वातावरणामध्ये जेव्हा तापमान 46-47 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असते तर त्या परिस्थितीमध्ये आपण एक गोष्ट लक्षात घ्या. जर उन्हाची असणारी ही किरणं
थेट आपल्या असणाऱ्या शेडच्या पत्र्यांवरती, मग ते टीनचे असू द्यात, म्हणजे लोखंडाचे असू द्यात किंवा सिमेंटचे, याच्यावरती पडली तर याच्यामुळे त्याचा असणारा ऊर्ध्व भाग तापतो. त्याच्यामुळं पूर्ण उष्णता आतल्या साईडला फेकल्या जाते आणि याच्यामुळं काय होतंय की शेडमधलं तापमान सुद्धा वाढायला सुरू होतंय. मग अशा परिस्थितीत आपण जर असं केलं की त्या असणारी सूर्याची जी ती किरणं आहेत, जी अत्यंत जास्त तीव्र येतं, त्यांना जर या असणाऱ्या लोखंडाच्या पत्र्यांवरती अथवा सिमेंटच्या पत्र्यावरती येण्यापासून रोखलं तर? आता तुम्ही म्हणाल, सूर्य त्या ठिकाणी उगवणं सोडणारे का उन्हाळ्यात तापणं सोडणारे का त्या ठिकाणी आपण ती सिमेंटची पत्रच काढून टाकायची, लोखंडाची पत्रच? नाही, नाही, असं नाही म्हणत. मी एक उपाय सांगतो की ज्यामुळं सिमेंटच्या पत्र्यावरती आणि लोखंडाच्या पत्र्यावरती सूर्याची किरणं थेट पडणार नाही. मग कशी पडणार नाहीत? तर तुम्हाला काय करायचंय, आपल्यापाशी असणारं वेस्टेज, ऊसाची पाचट असू द्या, तुराट्या, पराट्या, कडब्याच्या पेंड्या, हे घ्यायचंय आणि जवळपास 5 ते 6 इंचाचा थर तयार करायचा आहे. कशावरती? सिमेंटच्या पत्र्यावरती अथवा लोखंडाच्या पत्र्यावरती. असं समजा तुम्ही केलं तर काय होईल? डायरेक्ट येणारी सूर्याची किरणं काय करतील? तुराट्या, पराट्या, कडब्यावरती या ठिकाणी पडतील. त्या असणाऱ्या किरणांचा स्पर्श त्या ठिकाणी शेडच्या ऊर्ध्व भागाला व्हायलाय का? नाही. मग याच्यामुळं काय होते की जे शेडचा वरचा भाग असतो लोखंडाचा किंवा सिमेंटचा, त्यावरती ऊन पडत नाही, किरणं पडत नाहीत ही तीव्र, आणि याच्यामुळं काय होतंय की त्या ठिकाणी ते तापत नाही. तापलं नाही तर आतमध्ये या ठिकाणी गरमी ही फेकल्या जाणार नाही. आतमधलं तापमान हे वाढणार नाही. असं केल्यानं तुम्हाला सांगतो, तुम्ही 5 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान हे कमी करू शकतात. म्हणजे असं पकडा की 45 डिग्री सेल्सिअस तापमान होतं आणि असं केल्यामुळे -5 म्हणजे 40 डिग्री सेल्सिअस तापमान राहिलं. तुम्हाला सांगतो, 40 डिग्री सेल्सिअस तापमान असलं तरी कोंबडीला त्या ठिकाणी हलापेष्टा सहन करावं लागतात. त्या ठिकाणी ती तोंडातून गरमी बाहेर टाकत राहणार. आणखीन काहीतरी करावं लागेल. मग काय करायचं? आता काय करायचंय तुम्हाला बघा, आपला जो शेड आहे, त्याच्या आतमध्ये जा. आतमध्ये गेलात, वर बघा छताकडं, म्हणजे सिमेंटच्या पत्र दिसतील, नाहीतर मग लोखंडाची पत्र. तर आतल्या बाजूनं पूर्ण पांढरा कलर मारून टाकायचा. पांढरा कलर जर मारला तर तुम्हाला सांगतो फक्त 100-200 खर्च येईल. तर या पांढऱ्या रंगामुळं तो उष्णता ओढून घेत नाही, तो शोषून घेत नाही आणि याच्यामुळे तुम्हाला सांगतो शेडच्या आतमधलं तापमान 2 ते 3 डिग्री सेल्सिअस कमी होऊन जातंय. म्हणजे आपण आलो आता 45-46 वरून थेट या ठिकाणी 37 डिग्री सेल्सिअस वरती. आता हे तापमान ठीक आहे बरं काय, काही एवढा प्रॉब्लेम नाही. तरी देखील आपण कमी करूयात. आता आणखीन कसं कमी करायचं? तर लक्षात घ्या मित्रांनो, आता शेडच्या बाहेर जा. जिथं तुमची शेडची बाहेरील बाजू आउटर साइड आहे, तिथं काय करा, छोटे-छोटे खड्डे 3-3, 4-4 फूट लांबीवरती खोदा, म्हणजे रुंदीवरती खोदा आणि 1-1.5 फूट खोल खोदून त्याच्यामध्ये मस्तपैकी 4-5 बिया टाकून द्या. कशाच्या? कारल्याच्या टाका, दुधी भोपळ्याच्या टाका, नाहीतर कद्दूच्या टाका किंवा काकडी म्हणा. तुम्हाला जे वाटते त्याच्या टाका. पण ज्याचे पानं जास्त टाईट आहेत समजा आणि ते पटपट, पटपट वाढते ते टाकून द्यायच्या. ह्या बिया 2-3 दिवसात अंकुरित होतील. यातून पालवी फुटेल. मग वर, 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 वर जशा ह्या फांद्या जातील, तर त्यांना शेडवरती सोडून द्यायचं अलगद. मला सांगा, शेडच्या वरती जर सोडून दिलं, तर त्याच्यामुळं काय होणार? साइडनं सुद्धा त्याचे एक कुंपणे आले. वरून सुद्धा ते त्या ठिकाणी पोहोचल्यामुळं काय होणार? साइडनं आणि वरून आणखीन 3 ते 5 डिग्री सेल्सिअस या ठिकाणी उष्णता कमी होते आणि 30 ते 34 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तापमान पोहोचते आणि याच्यामुळं कडाक्याच्या असणाऱ्या उन्हाच्या परिस्थितीमध्ये जेव्हा तापमान 45 डिग्री सेल्सिअसच्या वर जातंय, मे महिन्याची ही गोष्ट आहे, तेव्हा आपल्या शेडच्या आतमधलं तापमान मात्र किती राहील? तर हे 30 ते 34 डिग्री सेल्सिअस राहील. यामुळे कोंबड्यांना कसल्याही प्रकारचा त्रास हा होणार नाही. हे झालं इमिडिएट बदल एवढे करून घ्या सध्या. म्हणजे कसं आहे की त्या ठिकाणी वेलं वगैरे यांच्या बिया टाकून द्या. वाढायला 1 महिना लागेल. मग उन्हाळा सुरू होईल कडक, तेव्हा हे वेलं वरी जातील. तुराट्या, पराट्या, कडब्याच्या पेंड्या टाकून द्या. आतमधून त्या ठिकाणी पांढरा रंग मारून टाका. त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो मित्रांनो. आता काय करायचंय, आपला जो साईडवाला भाग आहे जिथं जाळी आहे, तर बाहेरून जायचं आणि त्या ठिकाणी काय करायचं, आपल्याकडे सुतळीची पोती मिळतात बघा.
त्याला त्या ठिकाणी त्यांना पोते म्हणतात, कुठं बारदाना म्हणतात, तो आणायचा आहे. खराब आणला तरी जमतो, राशनच्या दुकानात मिळतो बघा. तो आणायचा, झटकून घ्यायचा, वाळवत घालायचा 2 दिवस. त्याच्यानंतर त्याला मस्तपैकी शिवून घ्यायचं आणि असं एक जबरदस्त पद्धतीचं काय करायचं मित्रांनो, बाहेरच्या साईडून जी ताडपत्री लावली तिला काढून हे लावून टाकायचं. आणि जेव्हा कडक ऊन पडते तेव्हा दुपारच्या वेळी मस्तपैकी त्याला भिजवायचं. तर जबरदस्त पद्धतीने ह्याच्यावरती पाण्याचा स्प्रे मारत राहिले तर बाहेरची येणारी थेट हवा जी आहे तर ती त्या ठिकाणी त्याला अडणार आणि ही थेट येणारी जी गरम हवा आहे तर ती काय होईल, या थंड असणाऱ्या या ज्या भागासोबत आहे त्यांचं त्या ठिकाणी जे आहे तर क्रॉसिंग होईल. त्यानंतर काय होईल, आतमध्ये जाताना जी गरम हवा आहे त्याच्याऐवजी थंड हवा येईल. यामुळे सुद्धा टेम्परेचर कमी होईल. तर हे छोटे-छोटे बदल आहेत, हे फार खर्चिक नाहीत, पण या बदलामुळे तुम्हाला सांगतो तापमान तुम्ही 10 ते 15 डिग्री सेल्सिअस शेडच्या आतमधलं कमी करू शकता, ज्यामुळे कोंबड्यांचा जीव या उन्हाळ्यात तुम्ही 100% वाचवू शकतात. त्यानंतर काही मुख्य बदल सांगतो शेडमध्ये काय करायचे तर तुम्हाला सांगतो आपण या ठिकाणी हिवाळा सुरू होण्यापूर्वी शेडमधली धानाची तूस बदलली होती. आता 3-3.5 महिने होऊन गेले तर तुम्हाला काय करायचं आहे, की आता उन्हाळा चालू व्हायला आहे तर शेडमधली धानाची तूस परत बदला. त्यावरती B904चा एक स्प्रे घ्या, नाहीतर कोर्सुलिन THचा स्प्रे घ्या. बस एवढं केल्यानं निर्जंतुकीकरण होऊन जाईल. आणि मित्रांनो असं केल्यामुळं जी काही थोडी बहुत आशंका संभावना आहे ती आजार येण्याची ती सुद्धा निघून जाईल. आणि एक काम करा, जे ड्रिंकर्स वगैरे आहेत ते साफ स्वच्छ धुवून घ्या आणि एक व्यवस्था करा की बाबा जास्तीत जास्त थंड पाणी त्यांना कसं मिळेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, एखादा मोठा रांजण जर तुमच्याच्यानं आणणं झाला तर तो रांजण आणा जमिनीमध्ये अर्धा, त्या ठिकाणी तुम्ही जो आहे तो गाडून टाका, त्यात पाणी टाका, वरून त्या ठिकाणी बोंद्री लावून टाका, सातत्यानं त्याच्यावरती थंड पाण्याचा शिडकावा मारा. हा जर रांजण भरून ठेवला तर या रांजणामधलं पाणी जर आपल्या कोंबड्यांना दिलं तर तुम्हाला सांगतो हे थंड पाणी कोंबड्यासाठी अमृतापेक्षा कमी असणार नाही. आणि याच्यामुळे तुम्हाला सांगतो फ्रीजमधला बर्फ टाकून जेवढी त्यांची तहान भागणार नाही तेवढी तहान यामुळे भागल. आणि याच्यामुळं कोंबडीच्या शरीरातील तापमानसुद्धा तुम्ही कमी करू शकाल. साईडचं तापमान केलं, शरीरातील तापमान कमी केलं तर यावर्षी उन्हाळ्यात कोंबडीला या उन्हाचा त्रास होणार नाही. आणि कोंबडीला जर उन्हाचा त्रास झाला नाही तर गॅरंटीनं सांगतो तिला हायसं वाटेल, तिच्या अंडे उत्पादनात वाढ दिसेल, तिच्या वजन जे आहे त्याच्यामध्ये वाढ दिसेल व यामुळं कोंबडीवरती आजारसुद्धा येणार नाहीत. तंदुरुस्त राहील कोंबडी, ज्यामुळं आपला निव्वळ नफा मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यापेक्षा जवळपास 60 ते 80% वाढेल आणि मृत्यूदर 60 ते 80% कमी होऊन जाईल. पण कृपया यासाठी हा बदल तुम्ही आवर्जून करून घ्यावा, हीच आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती, ज्यात आपण बघितलं की उन्हाळा सुरू होण्यापूर्वी आपण शेडमध्ये कोणता आमूलाग्र बदल करायला पाहिजे. हा बदल करण्यासाठी आपण या ठिकाणी किती खर्च येताना बघू शकता तेही सांगितलं. तर काहीच खर्च नाहीये, पण करणं गरजेचे आहे. फायदे किती होतात तुम्हाला लक्षात आले. तुम्हाला सांगतो गॅरंटीने तुमची कोंबडी हार्ट अटॅकनं हार्ट स्ट्रोकनं मरणार नाही. आता बरेच जण म्हणतात, सर किती जबरदस्त माहिती दिली आहे. 2च गोष्टीमध्ये तुम्ही सगळं समजावून सांगितलं. आमची उन्हाळ्याची असणारी किटकिट, हेडॅक तुम्ही दूर केलाय. पण ऐनवेळी सर तुमचे व्हिडिओज मिळत नाहीत हो आम्हाला. मग अशा परिस्थितीत फार अडचण होती. तर तुम्हाला सांगतो थोडंसं दिलदार व्हा आणि ₹500 खर्च करा. कशासाठी? तर आपण ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन आलो आहेत मित्रांनो. उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करण्यासाठी रायझन स्टार परभणीनं नशीब पालटणारी या ठिकाणी प्रशिक्षणाची सोय केली आहे. ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं व दिलं जाते. तर या मार्गदर्शनामुळे आपल्या सर्वांच्या सर्व अडचणी दूर होतात व लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होतो परिपूर्ण. ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केली जाते. ही ऑनलाईन ट्रेनिंग ही ऑनलाईन असते. Google मीटवर तुम्ही ही ट्रेनिंग बघू शकता. पण जे सदस्य रजिस्टर आहेत त्यांनाच ही ट्रेनिंग या ठिकाणी जॉइन करता येईल. ही ट्रेनिंग जॉइन केल्यानंतर तुम्हाला सांगतो या ठिकाणी खूप सारे फायदे होतात. एक तर दर रविवारी 7:30 वाजता तुम्हाला ट्रेनिंगमध्ये एक लेक्चर मिळते. त्यानंतर वेदर बुलेटिन, की पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती कसा परिणाम होणार व त्या प्रतिकूल परिणामापासून कोंबडीचा बचाव कसा करायचा. आणि सरतेशेवटी जी काही प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेली असतील आठवड्याभरात, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी त्या ठिकाणी देऊन टाकतो, ज्यामुळे एकही प्रश्न शिल्लक राहत नाही. तरी देखील तुमच्या मनात जर इतर दिवशी काही प्रश्न आली तर त्यांचं सोल्युशन करण्यासाठी लखन सर आहेत, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62. त्यांना तुम्ही दुपारी 3 ते संध्याकाळी 8च्या दरम्यान संपर्क साधून प्रश्नांची उत्तरं प्राप्त करू शकता. तर ही जी ऑनलाईन ट्रेनिंग आहे ती जॉइन केल्यामुळे तुमच्या कोंबडीचा व पिल्लांचा खाद्य खर्च हा 80% कमी होतो.
तुम्हाला जर शेड बनवायचा असेल तर शेड कसा बनवायचा हे समजावून सांगितलं जाते, ज्यामुळं तुमच्या पैशाची बचत होते, वेळेची बचत होते, तुमच्या जागेची बचत होते आणि तुमच्या कष्टाची बचत होते, ज्यामुळे 70% रक्कम व जागा तुमची या ठिकाणी वाचून जाते. त्याचबरोबर मित्रांनो, पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून पिल्ले कशी काढायची, जास्तीत जास्त पिल्ले काढत असताना कोणकोणती काळजी घ्यायची, पिल्ले काढल्यानंतर त्यांची ब्रूडिंग, फीडिंग, व्हॅक्सिनेशन कसं करायचं, की ज्यामुळे छोटं पिल्लू मोठं होईपर्यंत काही त्रास तुम्हाला होणार नाही, हे सुद्धा आम्ही या ठिकाणी सांगत राहतो. त्याचबरोबर कोंबडी व पिल्ले यांच्यावर कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं, की ज्यामुळे त्यांच्यावरती आजार येणार नाहीत आणि जरी चुकून-मुकून आजार आले तर त्यांचं त्या ठिकाणी निराकरण कसं करायचं याबद्दल सुद्धा सखोल मार्गदर्शन केलं जातं, ज्यामुळे मृत्यूदर हा कमी होऊन जातो. सरतेशेवटी आपल्यापाशी असणारी कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ली यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दलही सखोल मार्गदर्शन केलं व दिलं जाते व विक्रीसाठी सहकार्य आमच्याकडून जे होईल ते केलं जाते. तर हे सगळं मिळणार मित्रांनो तुम्हाला या नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये. मग मला सांगा, ₹500 ला एक कोंबडी, ₹500 ला एक कोंबडा जर विचार केला तर ₹500 एका महिन्याच्या ट्रेनिंगसाठी काहीही अधिक नाहीयेत. विचार करून बघा, की आपल्यापाशी असणारा एक कोंबडीला जरी आजार आला किंवा एक कोंबडा जरी दगावला, तर यापेक्षा जास्त आपलं नुकसान होऊन जाते. त्यामुळं स्वतःचं नुकसान न होऊ देण्यासाठी व जास्तीत जास्त निव्वळ नफा कमावण्यासाठी एक हक्काचा व्यक्ती, हक्काचं मार्गदर्शन, हक्काची जागा निर्माण करण्यासाठी आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा सामील. अशी संधी वारंवार मिळणार नाही, कारण प्रवेश हे मर्यादित आहेत. तर मित्रांनो, या असणाऱ्या मिशन मेगा 500 प्रोजेक्टमध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे. 84 21 82 62 वर संपर्क साधायचा आहे. तुम्ही कॉल केला की लखन सर फोन उचलतील. फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर तुम्हाला WhatsApp नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढी माहिती आपण सर्वांनी पाठवली की लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460, बस याच्यावर ₹500 पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या ₹500 मासिक शुल्कावरती आपल्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल, ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण. म्हणून वाट कशाची बघतात, आजच करा रजिस्ट्रेशन व कमवा लाखोंचा निव्वळ नफा. यासाठी संपर्क साधा. लखन सरांची नंबर आहे 84 21 82 62 62. शिवाय आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा WhatsApp ग्रुप हा आम्ही निर्माण केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या WhatsApp ग्रुपमध्ये जर मोफत सामील व्हायचं असेल तर WhatsApp नंबर 84 21 82 62 62 वर नाव, पत्ता आणि 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या WhatsAppच्या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की कोंबड्यांना या ठिकाणी उन्हाळा सुरू होण्यापूर्वी कशा पद्धतीनं शेड हा निर्माण करून द्यायचा आहे किंवा उन्हाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांसाठी शेडमध्ये कोणता बदल करायचा आहे, की ज्यामुळे कडक उन्हापासून या कोंबड्यांचं संरक्षण होऊन जाईल. हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. याबद्दल काही समस्या असतील तर पाठवत चला, येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील या ठिकाणी प्रामाणिकपणे सोल्युशन. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.